सुनेच्या मनात तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या, दोघींच्या मनातलं गमतीचं नातं जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. एकदा मोठ्या बाईसाहेबच त्यांना इथे या देवळात घेऊन आल्या होत्या. म्हणाल्या माझी धाकटी बहीण आहे. हो तेव्हाची ती हसरी खेळकर चुणचुणीत मुलगी नंतर एकदम बिथरल्यासारखंच करायला लागली. कसं आहे माहिती आहे का, माझी बायको नाही आहे ना इथे, तुझा नवरा पण नाहीये, कुठे गेलाय तो माहिती नाहीये, तो येईल की नाही त्याचा पण पत्ता नाहीये. ते परत येणार आहेत, त्यांना परत यावंच लागेल. तो येणारच नाही, लाव देस बेट. त्यासाठी मला तुमच्याशी बेट लावायची गरज नाही. बाय द वे, तुम्ही कुठे राहता? माटेगावकरांचा वाडा विचारलात ना तर कोणी सांगेल. माटेगावकर? इथे पण माटेगावकर आहेत? म्हणजे तुम्ही त्यांच्या कोण? मी माटेगावकरांची मोठी सून. माटेगावकरांची सून? चिऊ, आपण जाऊया. अतुला, अतुला ग थांब. अगं कमाल आहे. अतुला, अतुला ग थांब ना. काय झालं तुला? तू ऐकलं नाहीस ती काय म्हणाली ते? हो ऐकलं. ती म्हणाली मी माटेगावकरांची मोठी सून. मग याचा अर्थ काय झाला? आता तू काय अर्थ करतेस ते काही मला माहिती नाही. हे बघ, कळून न कळल्यासारखं कळू नकोस प्राची. ज्या अर्थी ती त्यांची मोठी सून आहे आणि विजय त्यांचा मोठा मुलगा आहे, मग अर्थ काय होतो? आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसायचंय का? का सरळ घरी जायचंय आणि गोखले मॅडमच्या भावाचं घर शोधायचंय? या श्री काकाची पण ना कमालच आहे. एवढी गाडी घेऊन आला तर घरापर्यंत सोडायचं की नाही? या गावच्या वेशीवर आणून सोडलं. काय तर म्हणे खूप महत्वाचं काम आहे. आता त्याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये, ते काय महत्वाचं नाहीये. अगं महत्वाचं नाही कसं? या परक्या गावात आपण दोघींनी निर्वासितासारखं फिरायचंय का? अरे वा, या गावात नवीन दिसताय. हो, आम्ही आत्ताच आलो. बर, कुणाकडे जायचंय? माटेगावकरांकडे. माटेगावकर? माटेगावकरांच्या तुम्ही पाहुणे आहात का? नाही नाही, ती चुकून माटेगावकर म्हणाली. चुकून? हे बघा, माटेगावकर हे आडनाव या गावामध्ये चुकून घेण्यासारखं नाहीये, कळलं ना? खरं काय ते सांगा. त्याचं काय झालं माहितीये का? आत्ताच आम्हाला एक माटेगावकर नावाची एक बाई भेटली. बिचारी खूप घाबरली होती. हो असं? आमची सुनबाई असेल ती. हो हो, सुनबाईच होती. तिला ना जोगदंड का अशा कोणतरी नावाचा माणूस खूप त्रास देत होता.
अहो तुम्ही इतकं दुःखी का झालाय? काय सांगायचं, तिचं जगणं पाहिलं की जाऊ दे ना. तुम्हाला हे सगळं सांगत बसण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला कोणाकडे जायचं तेवढं सांगा. नाही नाही नाही, सांगा ना. सुनबाईचं जगणं काय काय सांगत होता तुम्ही? सगळं तिच्या बाबतीत जगा वेगळंच असतं. जगा वेगळं म्हणजे? जाऊ दे हो. तुम्ही या गावामध्ये 4 दिवसांसाठी कोणाकडे पाहुण्या म्हणून तरी आलेल्या आहेत. तुम्हाला हे सगळं सांगून काय उपयोग आहे? अहो नाही, सांगा ना. खूप सहानुभूती वाटली हो मला त्या बाईबद्दल. अहो सहानुभूती वाटण्यासारखंच आहे तिचं सगळं. मालकीण असून सुद्धा मोलकरणीसारखं जगावं लागतंय बिचारीला. नवरा असून नसल्यासारखा, मुलगा सुद्धा असून. त्यांचा नवरा कुठे असतो? हो तुम्हाला सांगतो. जाऊ दे, आपण काही कुणाचं हे नशीब तर बदलू शकत नाही ना. पण मनात आणलं तर मी बदलू शकते. हे कसं काय? मला तुम्ही फक्त त्यांच्या मिस्टरांचं नाव सांगा, ते कुठे असतात ते सांगा. मी त्यांच्या मिस्टरांना चांगलं ओळखते. ते कुठे असतात आणि काय करतात ना, हे सगळं मला माहिती आहे. हो तिला बोलू द्या ना. असं काय करताय? बोलू द्या तिला. अहो तिच्याकडे लक्ष नका देऊ, ती अशीच काहीतरी बडबडत असते. बाय द वे काका, तुम्ही आमचं एक काम करताल का? आम्हाला ॲडव्होकेट प्रधानांचं घर दाखवाल? कुठलं घर? नवं की जुनं? ते कुठे राहतात? सध्या जुन्या घरी राहतात. मग नवी घर दाखवून काय उपयोग आहे का? हो, अरे हो तेही बरोबर. काका तुम्ही किती चांगले आहात हो. तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर किती रागावला असता. बाय द वे काका, तुम्ही आमचं एक काम कराल का? बघू, जमलं तर करीन. काका, आम्हाला त्या माटेगावकरच्या सुनेशी एकदा भेटायचं होतं. तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. ठीक आहे, चला तुम्ही. मला नाही बोलायचंय. ए पण मला बोलायचंय. तुम्ही कराल ना माझ्यासाठी एवढं? करीन ना. चला. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. मला नको. नाही नाही नको आहे. भानुताई, आता स्वतःच्या हाताने खायची सवय करायची. मला चमचा पकडताच येत नाही. मी दाखवते ना, अगदी सोपं आहे. हे बघा, असा चमचा उचलायचा, असं घ्यायचं तोंडाजवळ आणि खायचं. बाय जा. काय झालं भाईसाहेब? लाज नाही वाटत? वर तोंड करून विचारतेस काय झालं म्हणून? काय ग ये, तुझे डोळे फुटलेत का तुझी अक्कल गवत चरायला गेली आहे? काय झालं? काय पण भोळेपणाचा आव आणते कार्टी. ही 1.5 दमडीची बाई माझ्या बहिणीच्या वाटीतला चमचा उष्टा करून परत वाटीमध्ये ठेवतीये आणि तू विचारतेस काय झालं? आता मी तुझं टाळकं जर त्या खांबावर आपटलं तर काही चुकलं का? माझं चुकलं का? सगळ्यांना माझं बोलणं दिसतं, तुझी कर्तूत दिसत नाही. नाही नाही मालकीनबाई, मी असं करू शकत नाही. मी तर चमचा फक्त तोंडाशी घेतलेलं. पण इतकं जवळ नाही बाईसाहेब. हे बघ, तू ज्या क्षणी माझ्या बहिणीचा चमचा हातात धरलास ना, तिथंच तो उष्टा झालाय. आणि काय ग, मुळात आधी भानुलताचा चमचा हातात धरण्याची तुला गरजच काय पडली? हा? आणि काय ग ये, भानुलताला भरवायचं काम तुझं आहे ना? बायजाची मदत का घेतलीस? नाही, मी भानुताईंना सांगत होते स्वतःच्या हाताने खायला. हा? तुला कुणी हा आगाऊपणा करायला सांगितला? आता नाही जमत तिला आपल्या हाताने खायला.
तर तिच्या काय असं मागे लागायचं? मी फक्त त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत होते. शिकवायचा? तुला कोणी सांगितलं तिला शिकवायला? हा, तुला माहितीये ना तिला जमत नाही. अगं तुझ्यासारख्या 5-25 मोलकरणी ठेवायची ऐपत आहे तिची. भानू, तुला समजतंय ना? आपण आपल्या हाताने काहीही करायची गरज नाही. हा, आणि तुला ते जमायचंही नाही. आपण ते जमवायचंही नाही. तिच्या शिकवण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हा, चल जा, भानूला त्याला घेऊन जा. आणि 1 मिनिट, पुन्हा अशी आगळी खपवून घेतली जाणार नाही. पुन्हा माझ्या बहिणीच्या वाट्याला कुणी म्हणजे कुणीही जायचं नाही, समजलं? मला हिच्यासोबत खेळायचंय. हो, तेच म्हटलं मी. आमच्या भानूशी हवं तितकं खेळ, पण तिला काही शिकवायच्या भानगडीत पडू नकोस. चल जा, जा भानू, जा. थांब. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. कशाबद्दल? हे असले प्रश्न मला विचारायचे नाही तर. मी बोलायचंय म्हटलं की फक्त ऐकणं एवढंच करू शकतेस तू. तुला कल्पना आली असेलच मला कशाबद्दल बोलायचे ते. हल्ली हे काय कानावर येते माझ्या? असं भोळं बनून बघू नकोस माझ्याकडे. हा, तुला काय वाटलं कुणाला कळत नाही, कुणाच्या लक्षात येत नाही? कशाविषयी बोलताय तुम्ही? मालकीणबाई, 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 कशाविषयी म्हणताय तुम्ही असं विचारायचं. हं, असं बोलायला काय घसा कोरडा पडतो तुझा? चल चल चल, विचार. मालकीणबाई, कशाविषयी बोलताय आपण? हल्ली काय चाललंय तुझं? हा, तू म्हणे जोगदंडांना रस्त्यात थांबून थांबून त्यांच्याशी बोलतेस. हा, ए, असे डोळे फाडून बघू नकोस माझ्याकडे. त्यांनी तक्रार केलेली नाहीये. ते फक्त म्हणाले तिला समजवा. पण हे खोटं आहे. काय खोटं आहे? काय काय खोटं आहे? तू जोगदंडांना रस्त्यात थांबवून अडवत नाहीस, देवधर विषयी त्यांच्याशी बोलत नाहीस. हे बघ, मी समजू शकते तुझं वयच असं आहे. त्यात तरुणपणी नवरा गेलाय. असा रुबाबदार पुरुष संपर्कात आला की असं वागणं सैलावतच. असं होऊ शकतं. नाही, मी असं काही केलेलं नाही आणि मी असं काही करणारही नाही. माझ्यावर विश्वास ठेवा मालकीणबाई. अहो, उलट मीच त्यांची तक्रार करणार होते तुमच्यापाशी की तो जोगदंड येता जाता मला. घ्या. बाई 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 बाई, जोगदंडाला किती पारख आहे माणसांची. ते म्हणालेच होते, बाई तुम्ही तिला समजवायला जाल आणि ती उलटा कांगावा करेल. मी कांगावा करत नाहीये. मी खरंच सांगते सासूबाई. मालकीणबाई, मालकीणबाई, नाही, ही माझी विनवणी तुम्ही सासूबाई म्हणूनच ऐका. तुमचा तुमच्या सुनेवरती विश्वास असायलाच हवा. तो जोगदंड भला माणूस नाहीये. तो रस्त्यात मला अडवतो, माझी छेड काढतो,
मला त्याची खूप भीती वाटते. भ्यायला काय तो राक्षस आहे का वाघोबा आहे? उगाच कांगावा करू नकोस. त्या भानुलताला शिकवण्यापेक्षा समजावण्यापेक्षा जरा स्वतःला शिकव. स्वतः शिक. नवरा नसलेल्या बाईनं जरा जपून वागावं. वर तोंड करून गावभर फिरू नये. चल जा निघ इथून. पुन्हा माझ्याकडे तुझ्याबद्दल अशी काही तक्रार आली तर माझ्यासारखी कोणी वाईट नाही, लक्षात ठेव. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. तुला तर रडू नकोस ग. आणि आता जर कोणी आलं आणि विचारलं की काय झालंय तर आपल्याकडे सांगायला काहीही नाहीये. मी सांगेन जे काय खरंय ते सांगेन. तुला आता काय झालंय परत? आता आलीस ना सुखरूप घरी परत? आणि हे बघ, ॲडव्होकेट प्रधानांचं घर कुठे आहे असं कोणालाही विचारलं असतं ना तर कोणीही आणून सोडलं असतं. इतपत घर प्रसिद्ध आहे प्रधानांचं. हो हो, श्रीकाका सुद्धा असंच काहीतरी म्हणत होते आम्हाला गाडीतून उतरवताना. तुमच्या श्रीकाकाला येऊ दे, मी बघतेच त्यांना आता बरोबर. मी तुमच्या दोघींची जबाबदारी टाकली होती ना त्यांच्यावर. तरण्या ताठ्या मुलींना असं परगावात वेशीवर कोणी सोडून जातं का? नाही नाही, तसं नाहीये. हे बघ, तू त्यांची बाजू घेऊ नकोस. मी उगीच त्यांची बाजू घेत नाहीये. त्यांना कोणाचा तरी फोन आला, त्याच्यावरती ते अतिशय गंभीर झाले आणि मग त्यांनी सिरियसली आम्हाला विचारलं की तुम्ही इकडून जाल का? हां, आणि तुम्ही हो म्हणाला असाल ना? हो, कारण त्यात नाही म्हणण्यासारखं काही कारणच नव्हतं. तुम्ही ना श्री काकाला जास्ती लाडावून ठेवलंयत. आणि ते म्हणतात की काय म्हणतात? मी त्यांना लाडावून ठेवलंय? आईला मॅडम, तुम्हाला कसं कळलं? ताई, मी आत्ता मुलीच्या आवाजात आईला हा शब्द ऐकला. मी म्हटला मी. हे बघ, मुलीच्या जातीला असे अपशब्द चालत नाहीत. अच्छा, म्हणजे मुलांनी म्हटले तर चालतील? ताई, आपला हा वाद जुना आहे आणि वास्तू शांतीला आली आहेस ना तर आधी वास्तू शांत ठेव. मग काय, कसं वाटलं आमचं गाव? काय आवडलेलं दिसत नाहीये? नाही, आवडलं, पण इथली माणसं. अगं, कुठलेही तांदूळ घेतलेस ना तर त्यात मुठभर खडे असणारच. पण इथे खडे नाहीत, दगडधोंडे आहेत. बाप रे, असं कोण भेटलं तुम्हाला? अगं, तो जोगदंड भेटला असेल. या अख्ख्या गावात त्याच्या इतका खतरनाक माणूस दुसरा कोणी नाहीये. तर काय, त्या मुलीला रस्त्यात गाठून त्रास देत होता. आम्ही दोघे तिथे पोहोचलो म्हणून निमूटपणे गेला. तुला काय झालं रे? काय नाही. बरं, चला तुम्ही फ्रेश व्हा बघू. आणि मला असं वाटतंय की तुम्ही ताईबरोबर मदतीला आलायत. अतुला, तू आता त्यातून बाहेर ये पाहू. ती मुलगी एव्हाना सुखरूप घरी सुद्धा पोचली असेल. काय बिचारीचं नशीब ना. माटेगावकरांसारखं प्रतिष्ठित घर लाभलं. पण तू विमलबद्दल बोलतेस? तर काय, खरंच फार खडतर नशीब आहे तिचं. तर काय, फारच खडतर नशीब आहे तिचं. ती इथे गावात आणि नवरा तिथे शहरात मुलींवरती इम्प्रेशन मारतोय. तू ओळखतेस तिच्या नवऱ्याला? हो, म्हणजे आमच्याच कॉलेजमध्ये आहे तो. अगं, देवधर शिकला नाही एवढा. देवधर नाही, त्याचं नाव विजय माटेगावकर आहे. काय, विजय?
अरे मुनीम, दामू काका तुम्ही बोला. हा बघा, या बाईचा फार मोठा कट आहे. नुसता कट नाही, कारस्थान आहे, कारस्थान. मला विमलची फार काळजी वाटते हो. जोगदंडला बाई प्रोत्साहन देत आहेत, याचाच दुसरा अर्थ त्या विमलला आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत. हो अहो, असलं काहीतरी भलतं असेल तर बोलू नका हो. तुमच्याही मनात तेच आहे, पण तुम्ही बोलत नाही आहात. मला वाटतं आता भैया साहेबांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगायला हवं. हो त्यांना तर सांगायलाच हवं. पण मुख्य अडचण काय आहे माहिती का? अजय आणि विजय पूर्वीसारखे एकमेकांशी बोलत नाहीत. हाच खरा प्रॉब्लेम आहे. अहो ते जर एका विचाराने एका ठिकाणी असते ना, तर त्या जोगदंडाचं काहीही चाललं नसतं. पण विजय गेलाय ना शहरात. हो पण अजय येईल की नाही सांगता येत नाही. नाही आला तर मी जाईन, सांगेन विमल बद्दल. विमलची अवस्था ऐकली तर तो नक्की येईल. नाही तुझ्या तोंडचं पाणी पळवलं ना, तर नावाची भानुप्रिया माटेगावकर नाही. चल, चल. त्या दिवशी बघा तुम्ही आम्हाला भेटला होतात, ती विमल नाही का, ती आमच्या बरोबर होती. तिचं काय? ती आज परत इथे आम्हाला भेटायला येणार होती. तुम्ही तिचीच वाट बघताय का? वाट बघून झाली हो. आता काळजी वाटायला लागली. नक्की येते म्हणाली होती.